Good morning, friends. Reactions of aldehydes and ketones. Already we are completed two reactions. First one is your addition reaction, ज्याच्यामध्ये आपण चार वेगळे additions बघितले आहेत. सेकंड त्याच्यामध्ये आपण कंडेन्सेशन रिॲक्शन बघितली. कंडेन्सेशन ऑफ aldehyde and ketones with the ammonia derivatives, त्याच्यामध्ये आपण 6 वेगवेगळ्या कंडेन्सेशन रिॲक्शन बघितले आहेत. मित्रांनो, आज ज्या रिॲक्शन्स आपण बघतोय that are very important. ज्याही रिॲक्शन आज आपण बघणार त्याच्यावर तुम्हाला 101% क्वेश्चन विचारला जाईल. एक्झाम कुठली असू द्या, बोर्ड एक्झाम असेल, CET एक्झाम असेल, JEE असेल किंवा नीट असेल, याच्यावर क्वेश्चन असतो. ह्या चॅप्टरमधला सर्वात मेन टॉपिक जो आहे किंवा सर्वात मेन रिॲक्शन जे आहेत ते आपल्याला आज बघायचे आहेत. बघा, 2 रिॲक्शन आपल्या झाल्या आहेत, ॲडिशन रिॲक्शन अँड कंडेन्सेशन रिॲक्शन. तिसरी रिॲक्शन आपण आज बघतोय, थर्ड रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू युअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तिसरी जी रिॲक्शन आहे अल्डिहाइड्स आणि कीटोन्सची, दॅट रिॲक्शन इज युअर हॅलोफॉर्म रिॲक्शन. What is a haloform reaction? In this reaction, haloforms are formed. Haloforms means what? If we consider the haloforms are nothing but the trihalogen derivatives of methane. Methane तुम्हाला माहिती आहे, methane having the molecular formula CH4, बरोबर. तर मिथेनचे 3 हायड्रोजन रिप्लेस करायचे आणि त्याच्या ऐवजी 3 हॅलोजन जर आपण ठेवले, बघा 4 पैकी 3 हायड्रोजन मी काढून टाकले आणि 3 हॅलोजन जर ठेवले, तर हा जो कंपाऊंड आहे CHX3, ह्या कंपाऊंडला म्हणतो आपण हॅलोफॉर्म. ह्या कंपाऊंडचं नाव आहे हॅलोफॉर्म. X ऐवजी जर आपण क्लोरीन घेतला तर तो क्लोरोफॉर्म होईल, ब्रोमिन घेतला तर ब्रोमोफॉर्म, आयोडीन घेतला तर तो आयडोफॉर्म असणार आहे. ओके, तर ह्या रिॲक्शन मध्ये हा हॅलोफॉर्म तयार होतो. रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड किंवा रिॲक्शन ऑफ कीटोन आपल्याला करायचं, कोणासोबत केल्यावर मग हॅलोफॉर्म तयार होणार आहे? जस्ट कन्सिडर द रिॲक्शन. इन दिस रिॲक्शन व्हेन acetaldehyde, very important characteristic, when acetaldehyde, अल्डिहाइड मधला हा एकमेव अल्डिहाइड आहे जो आपल्याला हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवतो. acetaldehyde is the only one aldehyde which shows the haloform reaction. acetaldehyde is स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, CH3 C double bond OH. This compound shows the haloform reaction. Similarly, if we consider ketones, जर आपण विचार केला तर कोणते कीटोन्स आपल्याला हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवतील? तर ते कीटोन्स आहेत तुमचे मिथिल कीटोन. मग मिथिल कीटोन्स म्हणजे काय? Here, these are the ketones in which one of the valency of carbonyl carbon is satisfied by CH3 group. एक व्हॅलन्सी कंपल्सरी या CH3 ग्रुपने सॅटिस्फाय झाली पाहिजे. अशी जी कीटोन्स आहेत, असे प्रत्येक कीटोन ज्याच्यामध्ये एक व्हॅलन्सी CH3 ग्रुपने सॅटिस्फाय, त्याला तुम्ही मिथिल कीटोन म्हणणार. असं प्रत्येक मिथिल कीटोन तुम्हाला हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवेल. आणि काही अल्कोहोल्स आहेत, the alcohols which having the formula CH3CHOH, असे अल्कोहोल्स ज्यांच्यामध्ये हा ग्रुप असेल CH3CHOH, इकडची व्हॅलन्सी हायड्रोजनने पूर्ण असेल तरी पण चालेल, किंवा कोणताही अल्किल ग्रुप असेल तरी पण चालेल. मग असा जो अल्कोहोल आहे तो सुद्धा आपल्याला हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवतो. का दाखवत असेल? कारण की याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर ऑन ऑक्सिडेशन, या अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर याचं ऑक्सिडेशन केल्यावर तुम्हाला कुठला कंपाऊंड मिळणार? बघा, याचं जर ऑक्सिडेशन केलं म्हणजे याच्यातले हायड्रोजन जर तुम्ही रिमूव्ह करून टाकले, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे ऑक्सिडेशन, तर तुम्हाला कंपाऊंड मिळेल CH3C डबल बॉन्ड O. आला लक्षात? म्हणजे परत कोणता ग्रुप आला? CH3C डबल बॉन्ड O. याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये तुम्ही करू शकतात, म्हणजे अल्कोहोल तुम्हाला हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवेल. असे कीटोन ज्याच्यामध्ये ऑलरेडी हा CH3C डबल बॉन्ड ग्रुप आहे ते कीटोन्स तुम्हाला रिॲक्शन दाखवतील. आणि अल्डिहाइड्स हा एकमेव अल्डिहाइड आहे. कारण की अल्डिहाइडचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे की हा टर्मिनलला असतो आणि इकडे तुमचा अल्किल ग्रुप असणार आहे.
अल्किल ग्रुपमध्ये CH3 असणारा एकमेव कंपाऊंड आहे तो म्हणजे तुमचा असेटाल्डिहाइड. तर हे एवढे कंपाऊंड जे आहेत हे आपल्याला हॅलो फॉर्म रिॲक्शन दाखवतात. व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. बरोबर, हे पहिलं महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक. त्याच्या अगोदर तुम्हाला ऑलरेडी म्हटलं मी की ह्या रिॲक्शन मध्ये हॅलो फॉर्म तयार होतोय. आता ही रिॲक्शन कॅरी आउट कशी करणार? दिस रिॲक्शन इज कॅरी आउट बाय युझिंग दी सोडियम hypohalite. This reaction is carried out by using sodium hypohalite having the formula NaOX. हा त्याचा फॉर्म्युला आहे सोडियम हायपोहलाइट. समजा तुम्हाला सोडियम हायपोक्लोराइड घ्यायचं असेल तर Cl घ्या, आयोडाइड घ्यायचं असेल तर I घ्या. जो तुम्हाला हलाइट पाहिजे असेल तो आपण या ठिकाणी घेऊ शकतो. पण हा जो कंपाऊंड आहे दिस कंपाऊंड इज अनस्टेबल इन नेचर. हा जो कंपाऊंड आहे NaOX हा अनस्टेबल आहे. देअरफॉर दिस अनस्टेबल कंपाऊंड, बघा याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलेलं आहे की एखादा कंपाऊंड जर अनस्टेबल असेल तर त्याला आपण इन सिटू तयार करतो. तर हा जो कंपाऊंड आहे हा अनस्टेबल आहे म्हणून याला इन सिटू आपण प्रिपेअर करणार. इन सिटू प्रिपरेशन तुम्हाला माहिती आहे, भरपूर आपण बघितलं आहे ड्युरिंग द कोर्स ऑफ रिॲक्शन. जशी रिॲक्शन होईल त्याच वेळेस त्याला तयार करायचं. मग हा NaOX कसा तयार करणार? NaOX इज प्रिपेअर्ड बाय युझिंग द अल्कली NaOH. सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज करून, कॉस्टिक सोडा यूज करून, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे कॉस्टिक सोडा याचा यूज करून आपण याला प्रिपेअर करणार. When this NaOH is reacted with halogen X2. जो हलाइट तुम्हाला पाहिजे असेल, इथं जो हलाइट पाहिजे असेल तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता Cl2Br2I2. ओके, बघा रिॲक्शन कशा पद्धतीने होईल. HX बाहेर पडेल, X जो असेल ते ऑक्सिजनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करेल. Therefore the compound is your NaOX plus HX. तर इन सिटू प्रिपरेशन आपण या सोडियम हायपोहलाइटचं ह्या पद्धतीने केलं आहे. आता रिॲक्शन कशा पद्धतीने लक्षात व्यवस्थित आपण म्हटलंय की ह्या रिॲक्शन मध्ये हॅलो फॉर्म तयार होतोय. कसा तयार होईल बघा. व्हेन द अल्डिहाइड ऑर कीटोन, अल्डिहाइड किंवा कीटोन आपल्याला घ्यायचं आहे, पण असाच अल्डिहाइड किंवा असाच कीटोन तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये CH3C डबल बॉन्ड ग्रुप असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जनरल रिॲक्शन तुम्हाला देतो मी. R C डबल बॉन्ड O CH3. इथं H असेल तर तो अल्डिहाइड होऊन जाईल, इथं R कोणता ग्रुप राहिला तो कीटोन होऊन जाईल. कोणतीही रिॲक्शन तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. व्हेन दिस अल्डिहाइड ऑर कीटोन, जनरली आपण अल्डिहाइड किंवा कीटोन म्हणू, H घेतला तर तो अल्डिहाइड होऊन जाणार आहे अल्डिहाइड. व्हेन दिस अल्डिहाइड ऑर कीटोन इज रिॲक्टेड विथ युअर NaOX सोडियम हायपोहलाइट. समजा आपण त्याला जनरल फॉर्म्युला दाखवू परत, कारण की तुम्हाला आपण जनरल घेतलंय. समजा हाऊ मेनी टाइम्स, 3 टाइम्स. तुम्हाला समजण्यासाठी तिघं हलाइट जे तर हलाइटचे मॉलिक्यूल आपण सेपरेट लिहिलेत. हा हलाइट कसा तयार झाला तुम्हाला माहिती आहे. दिस हलाइट इज फॉर्म बाय युझिंग NaOH अँड X2. या दोघांच्या कॉम्बिनेशनने हा हलाइट तयार झाला आहे. देन हियर दिस हलाइट ऑक्सिडाइजेस दिस कंपाऊंड. याला आपण हिट करतोय. हा जो हलाइट आहे याला ऑक्सिडाइज करण्याचं काम करेल आणि ऑक्सिडाइज झाल्यानंतर काय तयार होणार बघा. हियर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ, लक्षात व्यवस्थित, इथून बॉन्ड ब्रेक होईल. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर कंपाऊंड काय तयार होतोय R. लक्षात व्यवस्थित C डबल बॉन्ड O. R C डबल बॉन्ड O. CH बाजूला ठेवा तात्पुरता. आणि त्या कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करतोय ONA. म्हणजे एक कंपाऊंड तुम्हाला मिळाला. एक कोणता मिळणार आपल्याला माहिती आहे, हॅलो फॉर्म तयार होणार आहे. दुसरा जो कंपाऊंड तुम्हाला मिळाला RC डबल बॉन्ड ONA, सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. दुसरा कंपाऊंड काय मिळणार आहे बघा. आता हॅलो फॉर्म आपल्याला तयार करायचा आहे. लक्षात. आता हॅलो फॉर्म कसा दाखवणार? हॅलो फॉर्मचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे CHX3. बघा याच्यातला CH2 मधला CH आणि हे तिघ हॅलोजन, याच्यातला CH आणि हे 3 हॅलोजन
कंपाऊंड तयार होतो तुमचा CHX3 and the CHX3 is nothing but your हॅलोफॉर्म. तर ह्या पद्धतीने हॅलोफॉर्म या ठिकाणी तयार झाला. अजून काय शिल्लक राहिलं बघा. आता या CH मधला जर CH गेला तर 2 हायड्रोजन तुमचे शिल्लक राहिले. 2 हायड्रोजन NaOH, दुसरा हायड्रोजन NaOH. म्हणजे अगेन हिअर थर्ड मॉलिक्यूल इज ऑब्टेन 2 times NaOH तुम्हाला या ठिकाणी मिळेल. बघा 3 वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला या ठिकाणी मिळाले. फर्स्ट प्रोडक्ट मिळाला तुम्हाला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, दुसरा हॅलोफॉर्म आणि तिसरा NaOH. या ठिकाणी बघा आता ह्या रिएक्शन मध्ये तयार होणारा कंपाऊंड जो आहे तो हॅलोफॉर्म आहे. अँड धिस रिएक्शन इज नथिंग बट युअर हॅलोफॉर्म रिएक्शन. कोण कोण दाखवणार ते ऑलरेडी आपण म्हटलंय. NaOH कसा तयार करतो ते पण आपण बघितलं. का तयार करतो इन सिटू, कारण की तो अनस्टेबल आहे. सोडियम सॉल्ट जो तुम्हाला मिळणार आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा, इट कंटेन्स 1 कार्बन ॲटम लेस ॲज कम्पेअर टू युअर अल्डिहाइड और कीटोन. जो अल्डिहाइड किंवा जो कीटोन तुम्ही घेतला असेल त्याच्यापेक्षा 1 कार्बन कमी असणारा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्हाला मिळतो. कारण की इथं मिथिल ग्रुप जो आहे इकडचा, इथं कंपल्सरी मिथिल ग्रुप असणार आहे. तो मिथिल ग्रुपचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे तर या हॅलोफॉर्म मध्ये होणार आहे. नाउ कन्सिडर द एक्झाम्पल. सपोज हियर द कंपाउंड गिवन इज युअर CH3 C double bond OCH3. ॲसिटोनचं एक्झाम्पल आपण घेतोय. When this acetone is reacted with 3 times, एक्झाम्पल दिले जाणार डायरेक्ट 3 times NaOX, X च्या ऐवजी समजा आपण I घेतला, सोडियम हायपोआयोडाइड. हाऊ इट इज प्रिपेअर्ड? इट इज प्रिपेअर्ड बाय युझिंग NaOH and I2. बघा रिएक्शन मध्ये बदल काय करणार आहे. R च्या ऐवजी फक्त आपण CH3 घेतलाय, तेवढा आपण बदल करतोय. CH3 C double bond OO Na, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिडिक ऍसिड. बघा या कंपाऊंड मध्ये 3 कार्बन आहेत ऍसिटोन मध्ये, इथं 2च कार्बन आहे. 1 कार्बन कमी तुम्हाला मिळेल. दुसरा कंपाऊंड मिळेल तुम्हाला CHI3. इथं X च्या ऐवजी आपण I घेतलाय. शेवटचा प्रोडक्ट जो असेल तो ऍज इट इज मिळणार. बघा या ठिकाणी जो CHI3 तयार झाला, दिस वन इज युअर आयडोफॉर्म. इन दिस वे हॅलोफॉर्म्स परफॉर्म इन दिस रिएक्शन. तर ह्या पद्धतीने ही थर्ड व्हेरी 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 इम्पॉर्टंट रिएक्शन. MCQs मध्ये सुद्धा याच्यावर भरपूर वेळेस क्वेश्चन्स विचारले गेले. दॅट्स व्हाट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन. बाकी थर्ड इम्पॉर्टंट रिएक्शन आपण बघितले. फर्स्ट ॲडिशन, सेकंड कंडेन्सेशन आणि आता ही थर्ड हॅलोफॉर्म रिएक्शन. लक्षात आला. त्याच्यानंतर आपल्याला आता फोर्थ रिएक्शन बघायची आहे, ज्याच्यावर जर तुम्ही मागच्या बोर्ड क्वेश्चन पेपर ऑब्झर्व केल्या तर अल्टरनेट इयरला त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. अल्टरनेट इयरला म्हणजे नंबर ऑफ टाइम्स त्या रिएक्शनवर क्वेश्चन विचारला गेला. मग अशी कुठली महत्वाची रिएक्शन आहे ज्याच्यावर एवढ्या वेळेस क्वेश्चन विचारला गेला आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला CET मध्ये पण असू शकतात, JEE मध्ये पण असतील, नीट मध्ये पण त्याच्यावर क्वेश्चन असतील. Therefore now consider the very most important reaction of your aldehydes and ketones, and that reaction is your, म्हणजे कुठली रिएक्शन आहे? फोर्थ रिएक्शन is your aldol कंडेन्सेशन रिएक्शन. अल्डॉल कंडेन्सेशन, 2 वेगळे शब्द एकत्र आलेत. एक आहे त्याचं समजून घ्या रिएक्शन काय. पहिला जो शब्द आहे तो आहे तुमचा अल्डॉल आणि दुसरा जो शब्द आहे तो कंडेन्सेशन. मित्रांनो कंडेन्सेशन म्हणजे काय ते ऑलरेडी मागच्या रिएक्शन मध्ये आपण बघितलंय. इलिमिनेशन ऑफ स्मॉल मॉलिक्यूल लाईक एज वॉटर असेल, अमोनिया असेल किंवा अल्कोहोल बाहेर पडत असेल तर त्याला तुम्ही कंडेन्सेशन म्हणणार. इथं आपल्याला कंडेन्सेशन करायचं, वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट करायचं, लक्षात ठेवा. म्हणून त्या रिएक्शनला आपण कंडेन्सेशन म्हटलंय. मग अल्डॉल काय? काहींना असं वाटेल की हे इट इज द नेम ऑफ द सायंटिस्ट, परंतु मित्रांनो हे सायंटिस्टचं नाव नाही, हे कंपाऊंडचं नाव आहे. विच कंटेन्स 2 फंक्शनल ग्रुप. असा कंपाऊंड या ठिकाणी ह्या रिएक्शन मध्ये तयार होतो
ज्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. पहिला जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे तुमचा पहिला फंक्शनल ग्रुप आहे अल्डिहाइड. पहिला जो फंक्शनल ग्रुप तो काय अल्डिहाइड. त्या अल्डिहाइडचा अल्ड आपण वापरला आणि त्याच कंपाऊंड मध्ये एकाच कंपाऊंड मध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक अल्डिहाइड आणि दुसरा अल्कोहोल. अल्कोहोल आहे म्हणून त्याला आपण ऑइलने दाखवतो. इथं जो कंपाऊंड तयार होणार आहे तुमचा तो असा तयार होईल विच कंटेन द 2 फंक्शन ग्रुप. एक अल्डिहाइड अँड सेकंड वन इज युअर अल्कोहोल. म्हणून त्या प्रोडक्टचं नाव असतं तुमचं अल्डॉल. असा प्रोडक्ट तयार होतो म्हणून त्याला म्हणतो आपण अल्डॉल. आणि जो अल्डॉल तयार होईल तो नंतर मात्र वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट करतो म्हणून त्या रिॲक्शनला म्हटलंय अल्डॉल कंडेन्सेशन. मग रिॲक्शनच्या नावाचा अर्थ तुम्हाला समजला. अल्डॉल तयार होतो, अल्डिहाइड आणि अल्कोहोल असणारा ग्रुप असणारा कंपाऊंड आणि नंतर तो वॉटर इलिमिनेट करतो म्हणून त्या रिॲक्शनला म्हटलं आपण अल्डॉल कंडेन्सेशन. ओके. नाव व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस रिॲक्शन इज दॅट. आता अल्डॉल म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलंय. दिस रिॲक्शन इज शोन बाय अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आता ही जी रिॲक्शन आहे हे आपल्याला अल्डिहाइड पण दाखवतात अँड कीटोन्स पण दाखवतात. बट this reaction is, like I say, this reaction is shown by aldehydes and ketones which contains alpha hydrogen atom in their molecule. असे अल्डिहाइड असे कीटोन ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन असतो, ऍक्टिव्ह हायड्रोजन असतो, ऍसिडिक हायड्रोजन असतो. त्या अल्फा हायड्रोजन तुम्ही ऍक्टिव्ह हायड्रोजन पण म्हणू शकतात, त्याला ऍसिडिक हायड्रोजन पण म्हणू शकतात. सॉरी. असा ऍक्टिव्ह हायड्रोजन जर असेल तर ते अल्डिहाइड किंवा ते कीटोन्स तुम्हाला अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन दाखवतील. मग अल्फा हायड्रोजन नेमकं कोणाला म्हणणार तुम्ही. समजा एखादा कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे सी डबल बॉन्ड ओ. या ठिकाणी दाखवतोय मी सी डबल बॉन्ड ओ आणि त्याला असे काहीतरी कार्बन आहेत समजा. मग ह्या अल्डिहाइड मध्ये किंवा कीटोन मध्ये हा एक अल्डिहाइड किंवा कीटोन असं कन्सिडर करू आपण. हा जो कार्बन असतो ज्याला ऑक्सिजन लिंक आहे तो कार्बोनिल कार्बन आहे. कार्बोनिल कार्बनला जो कार्बन आहे तो अल्फा कार्बन. अल्फा कार्बनला जो असतो तो बीटा कार्बन. बीटा नंतरचा गॅमा, नंतर डेल्टा, इटा, फिटा बरोबर असतात ओमेगा वगैरे पर्यंत. तर या पद्धतीने आपल्याला अल्फा कार्बन माहिती असला पाहिजे. कार्बोनिल कार्बनला जो वाटायचा तो अल्फा कार्बन. आपल्याला अल्फा कार्बन नकोय, आपल्याला काय पाहिजे अल्फा हायड्रोजन पाहिजे. मग ह्या कार्बनला जर हायड्रोजन असेल तर हे जे हायड्रोजन तुम्हाला दिसत आहे दॅट हायड्रोजन्स आर कॉल्ड दी अल्फा हायड्रोजन. तर असा अल्फा हायड्रोजन ज्या ज्या अल्डिहाइड्स मध्ये असेल असा प्रत्येक अल्डिहाइड असा प्रत्येक कीटोन तुम्हाला ही रिॲक्शन दाखवली. फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. दिस रिॲक्शन is a characteristic reaction for the aldehydes and ketones containing alpha hydrogen atom. तेच अल्डिहाइड तुम्हाला रिॲक्शन दाखवतील, तेच कीटोन तुम्हाला रिॲक्शन दाखवतील. पहिली महत्त्वाची कंडिशन. दुसरा, दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ dilute base like as NaOH और KOH. ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी आपण डायल्यूट बेसचा यूज करतो. आणि डायल्यूट बेस तुमचा एक तर NaOH असेल किंवा KOH असेल. अँड समटाइम यू कॅन यूज हिअर सोडियम कार्बोनेट ऑल्सो. सोडियम कार्बोनेट आपण यूज करू शकतो. हे फर्स्ट महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. दुसरं महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक अल्फा हायड्रोजन कोणाला म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे. अल्डॉल कोणाला म्हणतात ते पण तुम्हाला माहिती आहे. हिअर in this reaction 2 molecules of aldehydes or ketones undergo the reaction. इथे आपण अल्डिहाइड किंवा कीटोनचे 2 मॉलिक्यूल रिॲक्ट करतो इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट बेस लाईक ॲज NaOH or KOH or Na2CO3. तर रिॲक्शन कशा पद्धतीने बघा. नाव कन्सिडर द रिॲक्शन. सपोज हिअर the aldehyde given is CH3 C double bond OH. This is the first molecule of aldehyde plus second molecule. ह्याच aldehyde चा मी second molecule घेतोय
CH3 C डबल बॉन्ड OH. लक्षात व्यवस्थित मित्रांनो, दोघं जे आहेत ते तुमचे असेटाल्डिहाइड आहेत. बोथ आर युअर असेटाल्डिहाइड आणि दोघांमध्ये अल्फा हायड्रोजन तुम्हाला दिसेल बघा. कार्बोनिल कार्बन हा अल्फा कार्बन, अल्फा कार्बनला 3 हायड्रोजन आहेत. हा कार्बोनिल कार्बन हा अल्फा कार्बन, याला पण 3 हायड्रोजन आहेत. म्हणजे आता हे अल्डिहाइड्स तुम्हाला अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन दाखवतील. व्हेरी सिम्पल, करेक्ट. मग आता रिॲक्शन कशा पद्धतीने असेल, प्रॉडक्ट कशा पद्धतीने तयार होईल, लक्षात व्यवस्थित. When these two molecules of aldehydes, acetaldehyde, are treated with dilute base near about as a concentration असतं 10%, NaOH or KOH, generally the reaction takes place at room temperature. आय थिंक ही कंडिशन पुस्तकात तुम्हाला दिलेली नाही, पण ही कंडिशन महत्वाची आहे. 10% NaOH आणि रूम टेम्परेचर. वॉर्मिंग असं म्हटलंय, पण वॉर्मिंग आपण पुढच्या स्टेपमध्ये करत असतो. बघा ते या ठिकाणी असेटाल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल कशा पद्धतीने रिॲक्ट होतात, महत्वाची कंडिशन तुम्हाला सांगतोय. रिॲक्शन कशी होते, ॲडिशन प्रोडक्ट कसा तयार होतो, हाच क्रायटेरिया मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात ठेवायचं, तो तुम्हाला प्रत्येक रिॲक्शनमध्ये फॉलो करायचा आहे. तर क्रायटेरिया काय बघा, लक्षात व्यवस्थित. इन दिस रिॲक्शन जेव्हा तुम्ही 2 मॉलिक्यूल ऑफ अल्डिहाइड घेणार किंवा 2 मॉलिक्यूल तुम्ही कीटोनचे घेणार, तेव्हा ॲडिशन कशी होईल दोघं मॉलिक्यूलची, लक्षात व्यवस्थित. हिअर the alpha hydrogen of second molecule, लक्षात ना, हा जो सेकंड मॉलिक्यूल आहे त्याचा अल्फा हायड्रोजन ऑफ सेकंड मॉलिक्यूल गोज टू कार्बोनिल ऑक्सिजन. महत्वाची कंडिशन, महत्वाची ऍडिशन. दुसऱ्या मॉलिक्यूलचा अल्फा हायड्रोजन पहिल्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल ऑक्सिजनला ऍड होईल, म्हणजे हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल. व्हेरी सिंपल, आलं लक्षात. ही पहिली ऍडिशन. दुसरी ऍडिशन काय होतंय, अल्फा कार्बन ऑफ सेकंड मॉलिक्यूल ऍड्स विथ कार्बोनिल कार्बन ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल. बघा 2 ऍडिशन तुम्हाला सांगितलं. दुसऱ्या मॉलिक्यूलचा अल्फा हायड्रोजन कार्बोनिल ऑक्सिजनला जाईल पहिल्या मॉलिक्यूलच्या. त्याच्यानंतर दुसऱ्या मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन पहिल्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बनला लिंक होईल. नवीन न्यू कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस इन दिस रिॲक्शन. खूप कमी रिॲक्शन असे असतात जिथं कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होतो किंवा कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्म होतो. इट इज वन ऑफ द रिॲक्शन जिथं नवीन कार्बन कार्बन बॉन्ड तयार होतोय. मग आता हे दोघं गोष्टी जर केल्या आपण, हा अल्फा हायड्रोजन कार्बोनिल कार्बन, तर कशा पद्धतीने तुमचा प्रोडक्ट तयार होतोय, लक्ष द्या व्यवस्थित. CH3C H ह्या डबल बॉन्डचं कन्व्हर्शन आपण कशामध्ये केलंय, सिंगल बॉन्ड मध्ये. बघा ह्या कार्बोनिल ऑक्सिजनला हा हायड्रोजन ऍड झाला, म्हणजे हा काय तयार झाला तुमचा OH ग्रुप. बघा हे दोघं कार्बन मध्ये बॉन्ड तयार होईल. बघा हा कार्बन मी दाखवला, याला 2 हायड्रोजन ऑलरेडी आहेतच, म्हणजे CH2 ग्रुप. पुढचा ऍज इट इज असणार आहे C डबल बॉन्ड OH. तुम्हाला म्हटलं होतं मी की असा कंपाऊंड तयार होतो विच कंटेन्स 2 फंक्शनल ग्रुप. पहिला फंक्शनल ग्रुप असेल अल्डिहाइड, दुसरा असेल अल्कोहोल. मग आहे का बघा याच्यामध्ये, दिस इज युअर अल्डिहाइड, दिस इज युअर अल्कोहोल. म्हणून हा जो कंपाऊंड आहे, दिस कंपाऊंड इज युअर अल्डॉल. एक जनरल नॉमेनक्लेचर झालं त्याचं. ऍक्च्युअल एक्झॅक्ट नेमिंग तुम्ही काय करणार बघा. तुम्हाला म्हटलं मी की हा तुमचा कार्बोनिल कार्बन असतो, त्याला अटॅच असणारा अल्फा कार्बन, अल्फाला बीटा, बीटाचा पुढचा गॅमा. ओके, मग बघा आता बीटा कार्बनला काय अटॅच आहे, OH ग्रुप. म्हणून बघा याचं दुसरं नॉमेनक्लेचर काय करणार तुम्ही, बीटा कार्बनला OH आहे म्हणून काय म्हणणार त्याला, बीटा हायड्रॉक्सी. आणि 4 कार्बनचं अल्डिहाइड आहे, कॉमन नेम नुसार काय म्हणतो आपण त्याला, ब्युटिरल डिहाइड. बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरल, हे सुद्धा त्याचं नॉमेनक्लेचर असेल कॉमन नेम नुसार. याला जर तुम्हाला IUPAC नेमिंग करायचं असेल तर 1 2 3 4 4 कार्बनचा अल्डिहाइड आहे. तिसऱ्या कार्बनला OH ग्रुप आहे म्हणून 3 हायड्रॉक्सी. 4 कार्बनचा अल्डिहाइड आहे, त्याला अल्केननुसार म्हणणार तुम्ही ब्युटेन. रूल्स आपण शिकलोय. शेवटचं E काढणार आणि Al ठेवणार म्हणून 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल. तर हे 3 वेगवेगळे नॉमेनक्लेचर आपण त्याला केले.
इथपर्यंतची जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही अल्डॉल. पण आपल्याला काय बघायचं आहे? अल्डॉल कंडेन्सेशन. मग आता याचं कंडेन्सेशन कसं करणार? कंडेन्सेशन म्हणजे काय? एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. पण हा जो कंपाऊंड अल्डॉल, जस्ट दिस कंपाऊंड इज नाव हिटेड. या कंपाऊंडला फक्त आपल्याला काय करायचं आहे? हीट करायचं आहे. स्लाइट हिटिंग, ज्याला आपण वॉर्मिंग असं म्हणणार. वॉर्मिंग जर केलं तर काय होईल बघा? when it is slightly heated then it loses the water molecule. बघा वॉटर मॉलिक्यूल तर लूज करेल. वॉटर मॉलिक्यूल लूज झाला म्हणजे काय झालं? कंडेन्सेशन. म्हणजे अगोदर अल्डॉल आणि नंतर कंडेन्सेशन. मग वॉटर मॉलिक्यूल लूज झाल्यानंतर बघा हा वॉटर मॉलिक्यूल आपण इथं दाखवला लूज झालेला. मग कंपाऊंड काय तयार होईल? बघा कंपाऊंड काय तयार होईल लक्ष द्यायचं. दिस वन इज युअर CH3. त्याच्यानंतर हा CH, इथं डबल बॉन्ड तयार होईल. डबल बॉन्ड, परत हा तुमचा CH, लक्ष देत आहे ना? CH3 CH, इथं डबल बॉन्ड CH, आणि हा तुमचा C डबल बॉन्ड OH म्हणजे अल्डिहाइड ग्रुप प्लस वॉटर मॉलिक्यूल, तो इकडे आपण लिहिलाय. लक्षात आलं? इथपर्यंत रिॲक्शन अल्डॉल, इथपर्यंत जर घेतलं तर अल्डॉल कंडेन्सेशन. मग हा जो कंपाऊंड तयार झाला, दिस कंपाऊंड इज नोन ॲज, it is known as crotonaldehyde. What is the name of this compound? It is a crotonaldehyde किंवा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. तो अल्फा कार्बन बीटा कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणून अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. किंवा IUPAC नेम जर द्यायचं म्हटलं तर 1 2 3 4 दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. असं समजा आपण 4 कार्बनचं अल्किन तुम्हाला दिलेलं आहे. दुसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड म्हणून ब्यूटेन, आणि अल्डिहाइड आहे म्हणून शेवटचा इन मधला ई रिप्लेस केला एल ने म्हणून ब्यूटेनल. तर त्याला तुम्ही क्रोटोनल्डिहाइड पण म्हणू शकतात आणि त्याला तुम्ही ब्यूटेनल अकॉर्डिंग टू दी IUPAC सिस्टीम नॉमेनक्लेचर करू शकतात. तर ओव्हरऑल रिॲक्शन इज नाव युअर अल्डॉल कंडेन्सेशन. इथं जर आपण कीटोन घेतला तर जी काही रिॲक्शन होईल तुमची त्याला म्हणणार तुम्ही कीटोल कंडेन्सेशन. अल्डिहाइडची फक्त कीटोन हा शब्द वापरणार. बघा आपण स्लाइड चेंज या ठिकाणी करून बघू कंपाऊंड कसा तयार होतो, त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर काय असेल. ह्याच रिॲक्शन मध्ये मला स्लाइड चेंज करून मी प्रोडक्ट तयार करून दाखवतो. लक्ष द्या व्यवस्थित. हे असेटाल्डिहाइडचा यूज करून आपण ही रिॲक्शन बघितली, बरोबर आहे. आता आपण ॲसिटोन कीटोनचा यूज करून आपण ही रिॲक्शन बघू. त्याच्यातच मी थोडासा बदल करतोय. बघा या ठिकाणी आता जे 2 मॉलिक्यूल आपण असेटाल्डिहाइडचे घेतले त्याच्या ऐवजी जर आपण 2 मॉलिक्यूल ॲसिटोनचे घेतले, बघा CH3 म्हणजे ॲसिटोन झाला, परत हा CH3 म्हणजे तुमचा ॲसिटोन झाला. 2 मॉलिक्यूल घेतले आपण, याचा अल्फा हायड्रोजन अल्फा कार्बन या पद्धतीने लिंक होईल. मग ह्या हायड्रोजनच्या ऐवजी हा CH3, त्याच्यानंतर ह्या हायड्रोजनच्या ऐवजी CH3. इथपर्यंतची रिॲक्शन जी असेल याला म्हणणार तुम्ही कीटॉल रिॲक्शन. आता बघा या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर काय करणार, लक्ष द्या व्यवस्थित. जसं मागच्या आपण नॉमेनक्लेचर केलं त्याच पद्धतीने पहिला कार्बन, सॉरी आता नंबरिंग चेंज होईल या ठिकाणी. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ 5 कार्बन झाले आता. आणि त्यातलं 6वा कार्बन अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन. काही हा कार्बोनिल कार्बन असतो, त्याचा बाजूचा अल्फा कार्बन, त्याचा बाजूचा बीटा कार्बन. तर बघा बीटा कार्बनला मिथिल ग्रुप आहे, बीटा कार्बनला OH आहे. मग याचं नॉमेनक्लेचर कसं करणार तुम्ही बघा. बीटा हायड्रॉक्सी, बीटा कार्बनला OH आहे म्हणून बीटा हायड्रॉक्सी. आणि बीटा कार्बनला मिथिल ग्रुप पण आहे, बीटा हायड्रॉक्सी बीटा मिथिल. 5 कार्बनची चेन आहे. 5 कार्बनच्या चेनला काय म्हणणार, बीटा हायड्रॉक्सी बीटा मिथिल. 5 कार्बनची चेन आहे. अकॉर्डिंग टू IUPAC तुम्हाला नॉमेनक्लेचर करायचं आहे तर आपल्याला बीटा हा शब्द वापरता येणार नाही, बरोबर आहे. तुम्हाला अकॉर्डिंग टू कॉमन नेम करायचं असेल त्यावेळेस आपण बीटा शब्द वापरणार. अगोदर IUPAC नेमिंग बघणार त्याचं आपण, मग नंतर कॉमन नेम बघू त्याचा. बघा 5 कार्बनची चेन आहे, त्याच्यात 4थ्या कार्बनला CH3 ग्रुप आहे, 4th कार्बनला CH3, 4th कार्बनला OH म्हणून 4
हायड्रॉक्सी 4 मिथिल 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल, चौथ्या कार्बनला हायड्रॉक्सी, चौथ्या कार्बनला मिथिल. बघा आता 5 कार्बनची चेन आहे म्हणून पेंटॅन. ई काढून टाकला, दुसऱ्या कार्बनला कीटोन आहे म्हणून 2 आणि कीटोन आहे म्हणून ONE 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटॅन 2O. हे ह्या कंपाऊंडचं अकॉर्डिंग टू IUPAC नेमिंग आपण बघितलं. मग ह्याच कंपाऊंडचं अकॉर्डिंग टू कॉमन नेम जर आपल्याला नेम करायचं असेल, सिम्पली इट इज युअर डायॲसिटोन अल्कोहोल. 2 ॲसिटोनचे मॉलिक्यूल घेतले आहेत म्हणून डायॲसिटोन अल्कोहोल हे त्याचं कॉमन नेम आहे. नाउ हिअर when this diacetone alcohol undergoes the condensation, बघा वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होईल, डबल बॉन्ड तयार होईल. इकडे लक्ष द्यायचं हा जो CH मधला हायड्रोजन आहे, ऍक्च्युअली इट इज युअर नाव CH3 आणि इकडचा जो हायड्रोजन आहे परत तो होईल तुमचा CH3. बघा नंबरिंग याचं चेंज होईल आता 1 2 3 4 5 5 कार्बनचा कंपाऊंड. आता हा क्रोटोनल डिहाइड नसेल तुमचा, याचं नॉमेनक्लेचर चेंज होईल. दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज, याचं नॉमेनक्लेचर करतो आपण मेसेटिल ऑक्साइड. महत्वाचा कंपाऊंड आहे, याच्यावर क्वेश्चन विचारला गेला आहे भरपूरदा. बघा मेसेटिल ऑक्साइड आहे. आता याचं IUPAC नेमिंग कसं करणार, नंबरिंग ऑलरेडी केलं आपण 1 2 3 4 5. IUPAC नेमिंग करताना सर्वात अगोदर तुम्हाला सबस्टिट्युएंट जो आहे त्याला तुम्हाला नेमिंग करावं लागेल. चौथ्या कार्बनला आहे मिथिल ग्रुप म्हणून 4 मिथिल, चौथ्या कार्बनला मिथिल आहे. बघा 5 कार्बनच्या चेन मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणून पॅन्ट 3 इन. शेवटचा ई काढून टाकला कारण की हा कीटोन आहे परत म्हणून कीटोनला तुम्हाला ONE दाखवणार. दुसऱ्या कार्बनला कार्बोनिल ग्रुप आहे, कीटॉनिक ग्रुप आहे, ऑक्झो ग्रुप आहे म्हणून 2 आणि कीटोन आहे म्हणून ONE. म्हणून या कंपाऊंडचं IUPAC नेमिंग आलं 4 मिथिल पेंट 3A2O. बघा दोघं नॉमेनक्लेचर तुमच्या समोर आहेत. फर्स्ट मेसेटिल ऑक्साइड विच इज युअर अनसॅच्युरेटेड कीटोन आणि दुसरं तुमचं 4 मिथिल पेंट 3A2O. बघा आता दोघं एक्झाम्पल्स जे आपण बघितलंय, 2 मॉलिक्यूल आपण असेटाल्डिहाइडचे घेतले, 2 मॉलिक्यूल आपण ॲसिटोनचे घेतले, दोघं सारखे मॉलिक्यूल घेतलंय म्हणून याला म्हणणार तुम्ही सिंपल अल्डॉल कंडेन्सेशन किंवा कीटॉल कंडेन्सेशन. जर आपण वेगवेगळे मॉलिक्यूल घेतले, 2 डिफरंट मॉलिक्यूल्स ऑफ अल्डिहाइड, दोघं अल्डिहाइड पण वेगवेगळे, दोघं कीटोन पण वेगवेगळे, तर त्याला म्हणणार तुम्ही क्रॉस्ड अल्डॉल कंडेन्सेशन. द रिएक्शन इज कॉल्ड ॲज क्रॉस्ड अल्डॉल कंडेन्सेशन. मग असं जर घेतलं आपण, लक्ष द्या व्यवस्थित, 2 वेगवेगळे अल्डिहाइड्स मात्र दोघं, 2 वेगळे कीटोन, दोघंही कीटोनच वेगवेगळे. असं जर घेतलं वेगळ्या कंडिशन्स लक्षात का, दोघं अल्डिहाइड वेगळे, दोघं कीटोन वेगळे, असं जर घेतलं आपण त्यांच्यात जर तुम्ही अल्डॉल कंडेन्सेशन किंवा कीटॉल कंडेन्सेशन केलं तर इट गिव्स 4 मॉलिक्युल्स. जो प्रोडक्ट तुम्हाला मिळेल ते 4 वेगवेगळे प्रोडक्ट, 4 वेगळे मॉलिक्युल्स तुम्हाला मिळतील, वेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतील. कशा पद्धतीने 4 मॉलिक्युल्स मिळतात बघा जरा. सपोज हियर, नाउ कन्सिडर द एक्झाम्पल. सपोज हियर द अल्डिहाइड गिवन इज CH3 C डबल बॉन्ड OH. हा पहिला अल्डिहाइड मॉलिक्यूल आपण घेतला. दुसरा अल्डिहाइड CH2 CH3 C डबल बॉन्ड OH. बघा दोन मॉलिक्यूल सारखे दिसत आहे का, नाही. हा तुमचा असेटाल्डिहाइड आहे, 2 कार्बनचा अल्डिहाइड. हा 3 कार्बनचा 1 2 3. याला असं का लिहिलं आहे कारण की आपल्याला अल्फा हायड्रोजन महत्वाचा आहे म्हणून तो मी लिहिला आहे, बरोबर आहे. तर दोघं अल्डिहाइड आहेत, वेगवेगळे आहेत. असे दोघं कीटोन वेगवेगळे ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे, दोघांमध्ये अल्फा हायड्रोजन आहे. याच्यात पण 2 अल्फा हायड्रोजन, हा एक आणि हा एक. दिस इज अल्फा हायड्रोजन, दिस अल्फा हायड्रोजन, 3 अल्फा हायड्रोजन. असे अल्डिहाइड 2 जे वेगवेगळे आहेत पण अल्फा हायड्रोजन आहेत.
असे दोन कीटोनचे वेगवेगळे कीटोन आहेत पण अल्फा हायड्रोजन. असं जर केलं तुम्ही तुम्हाला 4 डिफरंट प्रॉडक्ट मिळतात. कसे मिळतात याच्यात समजून घ्या. तेच तुम्हाला कीटोन्स मध्ये पण मिळणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. बघा कशा पद्धतीने प्रॉडक्ट मिळतील. पहिला प्रॉडक्ट तुम्हाला माहिती आहे आता कशा पद्धतीने मिळणार. समजा याचा अल्फा हायड्रोजन आपण याला शिफ्ट केला तर कंपाऊंड कशा पद्धतीने मिळेल. व्हेरी फर्स्ट CH3 CH बघा हा झाला तुमचा आता OH. हायड्रोजन शिफ्ट झाल्यामुळे दोघं कार्बन मध्ये आता डबल बॉन्ड तयार होईल. CH हायड्रोजन सेपरेट लिहिला त्याचा. CH3 C डबल बॉन्ड OH. हा अल्डॉल कंपाऊंड तुम्हाला मिळाला. अल्डिहाइड ग्रुप दिसतोय. OH पण दिसतोय. उलट पण होऊ शकतं. म्हणजे काय याचा अल्फा हायड्रोजन याला जर गेला तर काय मिळेल बघा. म्हणजे याला तुम्ही अगोदर लिहिणार आता. लक्षात येत आहे. त्याला आपण अगोदर लिहितोय CH3. तोच कंपाऊंड लिहिताना अगोदर प्रोपॅनॉल्डिहाइड जो आहे तो अगोदर लिहिला आणि असेटाल्डिहाइड आपण नंतर लिहिला. एवढाच फरक आपल्याला करायचा आहे फक्त. CH3 CH2 CH3 CH2 C डबल बॉन्ड OH प्लस हा असेटाल्डिहाइड बघा CH3 C डबल बॉन्ड OH. तर सेकंड प्रोडक्ट काय झालेल बघा. आता याचा अल्फा हायड्रोजन जो असेल अगोदर याचा अल्फा हायड्रोजन इकडे गेला आता याचा अल्फा हायड्रोजन याच्याकडे जाणार. कंपाऊंड काय मिळेल CH3 CH2 बघा याच्यात काहीच बदल नाही आहे. COH डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्ड मध्ये हा CH हा हायड्रोजन हा CH2 शिल्लक आहे. CH2 C डबल बॉन्ड OH. त्याला क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन. अल्डॉल प्रोडक्ट तयार केल्याला कंडेन्स करा. अल्डॉल प्रोडक्ट तयार केल्याला कंडेन्स करा. तुम्हाला कंडेन्सेशन प्रोडक्ट मिळेल. सहज तुम्हाला तो लिहिता येईल. इट्स नॉट सो डिफिकल्ट. मी तुम्हाला 4 प्रोडक्ट म्हटलं. इथे किती मिळाले आपल्याला 2 प्रोडक्ट. तर या दोघं प्रोडक्ट मध्ये डिफरन्स काय. अगोदर प्रोपिओनॉल्डिहाइडचा अल्फा हायड्रोजन याच्या कार्बोनिल ऑक्सिजनला गेला. दुसऱ्या याच्यामध्ये असेटाल्डिहाइडचा अल्फा हायड्रोजन प्रोपिओनॉल्डिहाइडच्या कार्बोनिल ऑक्सिजनला गेला. दोघांनी एकमेकांचे हायड्रोजन अल्फा हायड्रोजन दुसऱ्या कार्बोनिल ऑक्सिजनला ट्रान्सफर केले. त्यामुळे हे 2 वेगळे प्रोडक्ट आले. मग अजून 2 प्रोडक्ट कुठले शक्य आहेत. अजून पुढचे 2 प्रोडक्ट काय मिळतात बघा. हा जो कंपाऊंड आहे दोघं जे अल्डिहाइड तुम्ही घेणार हाच अल्डिहाइड स्वतः सोबतच कंडेन्सेशन दाखवेल. जसं आपण ऑलरेडी इथं बघितलं. समजा फर्स्ट रिॲक्शन जी बघितली असेटाल्डिहाइड दोघं असेटाल्डिहाइड त्याला म्हणणार तुम्ही सेल्फ कंडेन्सेशन. हे झालं क्रॉस कंडेन्सेशन. दोघं वेगवेगळे आहेत म्हणून क्रॉस. हे पण दोघं वेगवेगळे आहेत म्हणून क्रॉस. पण हा स्वतः सोबत जेव्हा कंडेन्सेशन दाखवेल तेव्हा तो तिसरा प्रोडक्ट जो फर्स्ट रिॲक्शन मध्ये आपण बघितला होता. त्याच्यानंतर प्रोपिओनॉल्डिहाइड जो आहे हा याने सेल्फ प्रोडक्ट केला. याने पण स्वतः सेल्फ प्रोडक्ट तो दाखवेल. हे दोघं मॉलिक्यूल प्रोपिओनॉल्डिहाइडचे घ्यायचे आणि प्रोडक्ट तयार करतात. दोघं असेटाल्डिहाइडचे घ्यायचे प्रोडक्ट तयार करायचे. ते झाले दोघं प्रोडक्ट सेल्फचे आणि दोघं कोणते आले क्रॉसचे. याला क्रॉस का म्हटलं आपण प्रोपिओनॉल्डिहाइडचा अल्फा हायड्रोजन शिफ्ट झाला. याला पण क्रॉस का म्हटलं असेटाल्डिहाइडचा अल्फा हायड्रोजन शिफ्ट झाला. दोघंही वेगवेगळे आहेत. म्हणजे 2 प्रॉडक्ट क्रॉसचे मिळतात आणि 2 प्रॉडक्ट तुम्हाला सेल्फचे मिळतात. हे क्रॉसचे मी दाखवले. सेल्फचे तुम्हाला सहज दाखवता येईल. जेव्हा म्हणून बघा मित्रांनो लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही 2 अल्डिहाइड डिफरंट अल्डिहाइड हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन किंवा 2 डिफरंट कीटोन्स हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन जेव्हा तुम्ही अल्डॉल कंडेन्सेशन त्याचं दाखवणार तेव्हा तुम्हाला 4 प्रोडक्ट मिळतात. त्यातले 2 प्रोडक्ट असतात सेल्फचे. पहिला पण सेल्फ दाखवतो. दुसरा पण कीटोन सेल्फ दाखवेल. पहिला कीटोन पण सेल्फ दाखवेल. आणि नंतर दोघं जे डिफरंट कीटोन किंवा डिफरंट अल्डिहाइड आहेत ते एकमेकांचा अल्फा हायड्रोजन शिफ्ट करतील ट्रान्सफर करतील. तो क्रॉस प्रोडक्ट म्हणणार. 2 क्रॉस आणि 2 सेल्फ अशा पद्धतीने हा प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकतो. पुढचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी काय. इथं असं म्हटलं आपण की क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन होऊ शकतं. अल्डॉल कंडेन्सेशन can be shown by the aldehydes which do not contain the alpha hydrogen atom. महत्वाची कंडिशन अगोदर काय म्हटले आपण अल्फा हायड्रोजन असेल तर तो अल्डॉल कंडेन्सेशन दाखवतो. अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये आपण 2 मॉलिक्यूल वापरलेत. बरोबर आहे. लक्षात ठेवा 2 मॉलिक्यूल आपण यूज केलेत.
दोघांपैकी एका मॉलिक्यूलकडे जर अल्फा हायड्रोजन नसेल तरी सुद्धा आपण अल्डॉल कंडेन्सेशन दाखवू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल फॉर्मल्डिहाइड तुम्हाला दिलेला आहे HC डबल बॉन्ड OH. याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही, पण ह्याच्या सोबत जो कंपाऊंड असणार आहे त्याच्याकडे मात्र अल्फा हायड्रोजन असला पाहिजे. असं जर असेल तर असे दोघं अल्डिहाइड एकत्र आल्यावर तुम्हाला अल्डॉल कंडेन्सेशन ऑब्झर्व करता येईल. बघा कशा पद्धतीने याचा अल्फा हायड्रोजन जो असेल तो शिफ्ट होईल, अल्फा कार्बन पण शिफ्ट होईल. कंपाऊंड काय झालेल बघा, HCH हायड्रोजन शिफ्ट झाला म्हणून तो OH झाला. हा कार्बन डायरेक्ट याला लिंक होईल बघा CH2 आणि हा तुमचा C डबल बॉन्ड OH अल्डॉल. ओके, पुढच्या स्टेपमध्ये त्याचं कंडेन्सेशन करू शकतो. म्हणजे दोन सारख्या अल्डिहाइड मध्ये अल्डॉल कंडेन्सेशन होतं, दोन वेगळ्या अल्डिहाइड्स मध्ये पण होऊ शकतं, दोन सारख्या कीटोन मध्ये पण होतं, दोन वेगळ्या कीटोन्स मध्ये पण होतं. एक अल्डिहाइड विदाउट अल्फा हायड्रोजन पण दुसऱ्यामध्ये जर असेल तरी सुद्धा होतं. पुढची महत्वाची कंडिशन, अल्डॉल कंडेन्सेशन मे बी ऑब्झर्व when one of the reacting molecule is your aldehyde and other one is your ketone. जेव्हा एक अल्डिहाइड असेल आणि दुसरा कीटोन, इथं आपण दोघं अल्डिहाइड घेतलेत किंवा दोघं कीटोन घेऊ शकतो आपण, सारखे किंवा वेगळे. इथं आपण असा अल्डिहाइड घेतला ज्याच्यावर अल्फा हायड्रोजन आहे पण दुसरा अल्फा हायड्रोजन असणारा. पण एक अल्डिहाइड आणि एक कीटोन जरी असेल तरी सुद्धा दोघांमध्ये अल्डॉल कंडेन्सेशन होतं आणि त्याचे 3 प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतात. जसं फॉर एक्झाम्पल, लक्ष द्यायचं का, जसं फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतलं एक अल्डिहाइड ज्याचा फॉर्म्युला आहे तुमचा नेहमीप्रमाणे CH3C डबल बॉन्ड OH. What is the name of this aldehyde? You all know that this is your acetaldehyde. When this acetaldehyde is reacted with CH3, CH2, C डबल बॉन्ड OH, हा कोणता अल्डिहाइड आहे? प्रोपियन अल्डिहाइड. 3 कार्बन जर बघा 1 2 3. सॉरी, या ठिकाणी आपल्याला कीटोन घ्यायचं. रिएक्शन आपल्याला 2 मॉलिक्यूल मध्ये दाखवायची, पण एक अल्डिहाइडचा असला पाहिजे आणि एक कीटोनचा असला पाहिजे. Therefore here the molecule of ketone is CH3, C डबल बॉन्ड O CH3. हा तुमचा ऍसिटोनचा मॉलिक्यूल आहे. बघा एक अल्डिहाइड आणि एक कीटोन. असं जर असेल तर तुम्हाला असं म्हटलं मी की तुम्हाला 3 वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात. पहिला प्रोडक्ट तुमचा लक्षात आला असेल, ह्या कीटोनचा ऍसिटोनचा, लक्षात द्यायचं इथे महत्वाची कंडिशन आहे. कीटोनचा अल्फा हायड्रोजन अल्डिहाइडच्या कार्बोनिल ऑक्सिजनला शिफ्ट होईल. ऑलवेज महत्वाची कंडिशन लक्षात ठेवा, ऑलवेज अल्फा हायड्रोजन ऑफ कीटोन इज शिफ्ट और ट्रान्सफर टू द कार्बोनिल ऑक्सिजन ऑफ युअर अल्डिहाइड. जेव्हा तुम्ही एक अल्डिहाइड आणि एक कीटोन घेणार तेव्हा नेहमी लक्षात ठेवा कीटोनचाच अल्फा हायड्रोजन अल्डिहाइडच्या कार्बोनिल ऑक्सिजनला शिफ्ट होईल. अल्डिहाइडचा कधीच कीटोनकडे अल्फा हायड्रोजन येणार नाही. बरोबर आहे. मग आता कीटोनचा अल्फा हायड्रोजन शिफ्ट झाला, असा एक प्रोडक्ट तयार झाला. एक अल्डिहाइड आहे, एक कीटोन आहे, म्हणजे हे काय झालं तुमचं क्रॉस प्रोडक्ट तयार झाला. बरोबर आहे. 3 प्रोडक्ट कुठले, हा एक क्रॉस प्रोडक्टचा म्हणजे कीटोनचा अल्फा हायड्रोजन अल्डिहाइडला गेला. दुसरे 2 प्रोडक्ट कुठले, हा जो अल्डिहाइड हा सेल्फ कंडेन्सेशन दाखवेल तो आणि हा पण सेल्फ दाखवेल तो. याचा सेल्फचा एक प्रोडक्ट, याचा सेल्फचा एक प्रोडक्ट झाले 2, आणि कीटोनचा अल्फा हायड्रोजन शिफ्ट झाल्यानंतर जो प्रोडक्ट येईल तो तिसरा प्रोडक्ट. तर अशा पद्धतीने 3 प्रोडक्ट्स तुम्हाला या ठिकाणी मिळतात जेव्हा तुम्ही एक अल्डिहाइड आणि एक कीटोन घेणार. ओके, तर हे झालं in detail explanation regarding your aldol condensation or ketol condensation. तर याच्यात अल्डॉल कंडेन्सेशन ही जी रिॲक्शन ही सहज होणारी आहे ॲज कम्पेअर टू द कीटॉल कंडेन्सेशन. कारण की कीटॉल कंडेन्सेशनमध्ये स्टेरिक फॅक्टर जो आहे तो मागच्या याच्यात पण आपण बघितला होता. स्टेरिक हिंड्रन्स रिॲक्टिव्हिटी आपण बघितली होती. अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स किंवा ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स.
स्टेरिक हिंड्रन्स क्राउडिंग इफेक्ट ज्याला म्हणतो आपण, तसं या ठिकाणी अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन ही सहज होणारी आहे ॲज कम्पेअर्ड टू युअर कीटॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. तर बघा मित्रांनो, आज आपण दोन खूप 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 महत्त्वाच्या रिॲक्शन बघितल्या, हॅलोफॉर्म रिॲक्शन आणि अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. हे व्हिडिओ परत परत बघा, कारण की अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये भरपूर अशा गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत ज्या एकदा ऐकल्याने तुम्हाला लक्षात येणार नाही. परत परत रिपीट बघा, नोट्स व्यवस्थित लिहा. मी तुम्हाला दोघं कम्पेअर करता येईल, नोट्स आणि आपण काय ऐकतोय, आपण काय बघतोय, आणि मग तो कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल. कारण की तुम्हाला 4 कार्बनचा अल्डिहाइड दिला असेल, 3 कार्बनचा कीटोन दिला असेल, प्रॉडक्ट कसं तयार होईल हे सहज तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण की असे क्वेश्चन तुम्हाला एंट्रन्स एक्झामला विचारले जातात. तर ह्या दोघं महत्त्वाच्या रिॲक्शन आपण कंप्लीट केल्या. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. खूप महत्त्वाच्या रिॲक्शन आहेत म्हणून व्यवस्थित बघा. अडचण असेल तर लगेच मला फोनने तुम्ही विचारू शकता. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आवडला असेल असं सांगणारे तुम्हाला आवडला असेल 101% त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब मात्र निश्चित करा. चॅनल सबस्क्राईब करताना त्या चॅनलची लिंक तुमच्या मित्रांना पण पाठवा, जेणेकरून त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला पाहिजे. परत परत मी का सांगतो आहे, कारण की उद्याची परिस्थिती कशी असणार आहे सांगता येत नाही. म्हणून आपण माइंडली आतापासून प्रिपेअर्ड असलं पाहिजे की जे आता आपण करतोय याच्यावरच आपल्याला पूर्ण स्टडी करायचा आहे. म्हणून जे कोणी तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, ओळखीचे असतील, दुसऱ्या गावाचे असतील, दुसऱ्या जिल्ह्यातले असतील, त्यांना आपली लिंक शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. कारण की अजून भरपूर गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, भरपूर महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी मी करणार आहे. मग जोपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येईल ते पोचण्याचा प्रयत्न करा. त्याचा फायदा तुम्हाला पण होईल, त्याचा फायदा मला पण होईल, जेणेकरून आपण जास्तीत जास्त चांगली क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला देऊ शकतो, तुमच्यापर्यंत मी चांगल्या गोष्टी पोचू शकतो. या ठिकाणी आपण थांबणार. थँक्यू.